चला तर आज तुम्हाला मी आमची ज्ञानेश्वरी मिरवणूक दाखवते हां. मी पहिलाच आता बाप्पांचा दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. तर याही लगेच तुळशी घेतल्या होत्या सगळ्या डोक्यावर आणि सगळ्यांना व्हिडिओ काढायची होती हां. आणि मग काय तर नंतर ज्ञानेश्वरी घेतल्या सगळ्यांनी डोक्यावर. आणि इकडे हरिपाठवाली पण आली होती, भजनवाली आली होती. सगळ्या बायका हळूहळू जमत होत्या आणि मग निघल्या सगळ्या पायी चालत चालत. या बघा आमच्या सगळ्या मावशासा, तनुसा आमच्या सगळ्या मस्त निघल्यात हळूहळू नाचत नाचत. आणि मग काय भजनासाठी बघ कशी लाईन केली होती त्याही. मस्त सगळ्या एका रांगेत नाचत होत्या हां, शिस्तीत एकदम होत्या. आणि या बघा आम्हाला पण ब्लॉगमध्ये घ्या, ब्लॉगमध्ये घ्या. तर घेतल्या सगळ्यांनाच ब्लॉगमध्ये. मस्त त्यांना पण सगळ्यांना मजा वाटत होती हां. मी व्हिडिओ काढत होती तर सगळ्या हौशीत सांगत होत्या आम्हाला पण घे ना, आम्हाला पण घे ना. घेतल्या सगळ्यांना. ह्या आमच्या वैभवीचा लागल्या अचुकल्या खेळायला. आणि मग देवळाजवळ पोचलो तर हरिपाठ चालू झाला. हरिपाठाजवळ बघा कशा मस्त गोल राऊंडमध्ये सगळेच व्यवस्थित नाचत होते. नंतर आम्ही गेलो मंदिरात आणि मग सगळ्यांवर मेणबत्त्या दिल्या आणि दीप प्रज्वलित चालू होती ना. मग सगळ्या मेणबत्त्या ओवळल्या. त्या झाल्यावर लगेच मीने घेतला प्रसाद वाटायला. मग प्रसाद वाटला सगळ्यांना आणि घरी गेलो. घरी आल्या आल्या लगेच काय तर माझा ब्लाऊज शिवायचा होता. लोकांचे दिली ब्लाऊज शिवून, मग माझाच राहिला होता. मग आई साहेबा आमच्या घेतली होती भाजी निवडायला. पालखीच्या दिवशी भाजी करायची होती ना, तर भाजी घेतली निसाला. आणि इथं लगेच आई फुलं पण सगळी घेतली वेगवेगळे कलरची आणि निवडून ठेवली. चला